नमस्कार. आपण आहात श्री क्षेत्र नारायण चिंचोली येथील प्राचीन सूर्य मंदिरामध्ये. पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या दरम्यान सुरू झालेला हा उत्सव एक भाविकांसाठी एक विशेष पर्वणी असते. कारण जयावरी कृपा होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला विरंची. उभ्या राहती सिद्धी होऊ निदाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाची. या युक्तीप्रमाणे ज्याच्यावरती सूर्यनारायणाची कृपा भक्ती कृपा शक्ती पडते तो भाविक जीवनातल्या सर्व संकटापासून दूर होतो. त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे यश त्याला प्राप्त होते. बुद्धी, बल, आयु, आरोग्य, चातुर्य यांनी तो भाविक युक्त होतो. आणि जो भाविक नित्य नियमाने सूर्य उपासना करतो त्याच्यासाठी एक विशेष पर्वणी असते. कारण या येथील सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये जो भाविक सूर्योदयाच्या वेळेस सूर्यनारायणाचे दर्शन घेतो त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होते. हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चंदा, सच्चिदानंदा श्रीहरी या युक्तीप्रमाणे त्याच्या कर्माचा निमित्त मात्र दर्शनाने नाश होतो. यावेळेस रथसप्तमी पर्यंत 7 रविवार पूर्ण होतात. पौष मासामध्ये 5 रविवार आहेत आणि पुढील 2 रविवार अशी 7 रविवार सलग यावेळेस योगायोगाने रथसप्तमी रविवारच्या दिवशी आहे. एक सांगायचा उद्देश असा आहे कारण जो भाविक सलग 7 रविवारच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्ताच्या वेळेस सूर्यनारायणाचं दर्शन घेईल आणि नारायणाच्या मंदिराला 7 प्रदक्षिणा घेईल, त्याच्या जीवनामध्ये दैनंदिन दिनचर्येमध्ये ज्या व्यावहारिक जीवनामध्ये अडचणी आहेत त्या व्यावहारिक अडचणी दूर होऊन त्याचे नित्य नियमाचे व्यवहार सुरळीत चालतील, व्यवसायावरती प्रगती होईल, मानसिकता प्रसन्न होईल, आर्थिक स्थितीमध्ये बदल होईल. जो भाविक 7 रविवारच्या दिवशी 14 प्रदक्षिणा घेतो त्या भाविकाचे विवाहाचे योग जुळून येतील आणि त्याच्या जीवनामध्ये अपत्य प्राप्तीला जर काही अडचणी असतील तर त्या अपत्य प्राप्तीच्या अडचणी दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये दोन्ही गोष्टीचं चैतन्य निर्माण, विवाह इच्छेचे विवाह जुळतील, अपत्य नवपरिणीतींना अपत्य प्राप्तीसाठी जे प्रयत्न करत असतो त्यांना अपत्य प्राप्तीचा लाभ होतो. जो भाविक 21 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही संकट असतील, जे अमंगल असतील, जे अनिष्ट असतील ते दूर होऊन त्याचे जीवन सार्थक होईल. म्हणून भाविकांनी या निमित्तानं म्हणून आवर्जून या पर्व काळामध्ये दररोज नाही जमलं तर किमान रविवारच्या दिवशी, पुत्रदा एकादशी दिवशी, मकर संक्रांती किंवा रथसप्तमी दिवशी तरी किमान सूर्योदयाच्या वेळेस सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं. आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतील. म्हणून आवर्जून सांगेन की जयावरी कृपा होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला विरंची. उभ्या राहती सिद्धी होऊ निदाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणाची. या युक्तीप्रमाणे आवर्जून सूर्यनारायणाच्या दर्शनाचा लाभ घ्या. आपलं जीवन कृताकृत्य करा. म्हणून सूर्यनारायणाची कृपादृष्टी होण्यासाठी म्हणून आवर्जून आपण सूर्योदयाच्या वेळेस सूर्यनारायणाचे दर्शन घ्या. आजच्या व्हिडिओसाठी रामकृष्ण.